पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 207 कमळं फुलवली आणि 2011 ते 2026 अशी सलग 15 वर्षे चालत आलेली ममता दीदींची राजवट उलथवून टाकली। मात्र आपण हरलोय हे मानायला काही ममता दीदी तयार नाहीत। काहीही झालं तरी मी राजीनामा देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्यानं पश्चिम बंगालमध्ये न भूतो न भविष्यती असा घटनात्मक पेच प्रसंग उद्भवला आहे। पश्चिम बंगालच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ आज 7 मे रोजी संपणार आहे। ममता बॅनर्जी यांनी आज रात्री 12 वाजेपर्यंत राजीनामा न दिल्यास 8 मेच्या रात्री 12 वाजल्यापासून नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत पश्चिम बंगालला वाली कोण असा मोठा प्रश्न निर्माण झालाय। राजीनामा न देण्यावर दीदी बसल्या आडून घटनात्मक पेचातून सुटण्याचा मार्ग काढायचा कुठून, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। रक्तरंजित बंगाल, दीदींना पचेना हार, राजीनामा देण्यास नकार। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। 2011, 2016, 2021 अशी मुख्यमंत्री पदाची सलग हॅट्रिक मारणाऱ्या ममता बॅनर्जींना यंदाच्या निवडणुकीत मात्र बंगालच्या जनतेनं घरी बसवलं। 2021 मध्ये नंदीग्राम मतदारसंघातून त्यांचा स्वतःचा पराभव झाला होता। तरीही त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानं 215 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे वैयक्तिक पराभव होऊनही 2021 मध्ये त्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत जाऊन बसल्या। यावेळी मात्र त्याही हरल्या आणि त्यांचा पक्षही हरला। 215 वरून त्यांचा पक्ष थेट 80 आकड्यापर्यंत येऊन घसरला। विशेष म्हणजे 2021 मध्ये नंदीग्राम मधून त्यांना ज्यांनी पराभूत केलं होतं त्याच सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा यंदा भवानीपूर मधून पराभव केला। 2021 मध्ये त्या 1956 मतांनी हरलेल्या होत्या। यंदा मात्र 15,105 मतांनी पडल्या। इतकंच नव्हे तर 2021च्या त्यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल 17 मंत्र्यांनाही यंदा हार बघावी लागली। 2021 मध्ये 77 जागा जिंकून मुसंडी मारलेल्या भाजपनं यंदा रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल 207 जागा जिंकल्या। भाजपला यंदाच्या निवडणुकीत 2,92,24,804 इतकी मतं पडली, तर तृणमूल काँग्रेसला 2,60,13,377 इतकी मतं पडली। या दोन्ही पक्षांच्या टक्केवारीत फरक आहे 5.4% म्हणजेच 32,11,427 मतांचा। एवढा मोठा पराभव होऊनही ममता दीदी मात्र मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडायला काही तयार होईनात। मी राजीनामा देणार नाही असं म्हणत त्या अडून बसल्या। इकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं भाजपच्या गोटात मुख्यमंत्री निवडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। 9 मे रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं भाजपकडून सांगण्यात येत आहे। अशा परिस्थितीत 8 व 9 मे रोजी पश्चिम बंगालमधील घटनात्मक परिस्थिती काय असेल हा प्रश्न उभा राहिला आहे। घटनेच्या कलम 172 नुसार 5 वर्षे पूर्ण होताच विधानसभा आपोआप विसर्जित होते। त्यासाठी कुणाच्याही आदेशाची गरज नसते। त्यानुसार आज 7 मे रात्री 12 वाजता जुनी विधानसभा आपोआप विसर्जित होईल। शिवाय मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांचा दर्जा आणि त्यांचे घटनात्मक अधिकारही संपुष्टात येते। आता या व्यतिरिक्त राज्यपालांकडे काही पर्याय असतो का तेही पाहूया। संविधानाच्या कलम 164 नुसार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यपालांच्या इच्छेपर्यंत त्यांच्या पदांवर कायम राहू शकतात। निवडणूक हरल्यावर किंवा बहुमत गमावल्यावर राज्यपाल त्यांना बरखास्त करून बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेचं आमंत्रण देऊ शकतात। सत्ता गमावलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो। ममता बॅनर्जी यांनी आज रात्री 12 वाजेपर्यंत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न दिल्यास पुढील मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ममता बॅनर्जी यांना पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय सर्वस्वी राज्यपालांवर अवलंबून असेल। खरं तर अशी स्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती। बंगालचं राजकारण या अशा घटनात्मक पेच प्रसंगातून जात असतानाच
बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला आणि निवडणुकीपूर्वीचा बंगाल निवडणूक निकालानंतर रक्तरंजित बंगाल बनला. ममता दिदींना ज्यांनी मागच्या निवडणुकीत नंदीग्राम आणि आता भवानीपूर या मतदारसंघांमधून दोनदा पराभूत केलं, ते भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची काल बुधवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. थोडक्यात काय तर पश्चिम बंगालचं राजकारण एकीकडे घटनात्मक पेच प्रसंगात सापडलंय, तर दुसरीकडे हिंसाचारानं लडबडलंय. आता या दोन्ही परिस्थितीतून बंगालला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्या तरी बंगालमध्ये रक्तरंजित बंगाल, दिदींना पचेना हार, राजीनाम्यास नकार अशी परिस्थिती पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.